मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमाअंतर्गत जय महाराष्ट्राची टीम येऊन पोहोचली आहे घाटकोपर पश्चिम मतदारसंघात। या ठिकाणी मनसेचे आमदार राम कदम यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये काय विकास कामं केलेत याचा आढावा आपण घेणार आहोत। याच्या व्यतिरिक्त या विकास कामांसंदर्भात नागरिकांना काय वाटतंय, विरोधकांना काय वाटतंय या प्रतिक्रियाही आपण जाणून घेणार आहोत। चला तर भेटूयात आमदार राम कदम यांना। मतदारसंघाचा पंचनामा कार्यक्रमाचा आढावा घेत असताना आपण येऊन पोहोचलो आहेत आमदार राम कदम यांच्या निवासस्थानी। आमदार राम कदम आपल्या समोर आहेत। कदम सर, जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। मतदारसंघाचा पंचनामा कार्यक्रमाचं स्वरूप आहे, कशा पद्धतीची विकास कामं केली आहेत, 5 वर्षाचा अनुभव कसा आहे, काय सांगाल? मला असं वाटतं काय कामं मी केलेत की नाही केलेत, आपण जर रस्त्यावर जाऊन सर्वसामान्य माणसाला विचाराल विभागात जाऊन, तर त्यांनी त्याची पोचपावती दिलेली योग्य राहील, त्यांनी त्यांचं मांडलेलं मत ते योग्य राहील। मी माझ्या तोंडानं सांगणं मी अमुक केलं तमुक केलं हे योग्य नाही। तरी पण आपण आला आहात तर तुम्हाला सुरुवात एखादं चांगलं काम केलं तर तसं जागतिक पातळीवर गिनीज बुकने देखील त्याची नोंद घेतलेली आहे। आपण जर बघाल तर मला आईवडीलच परमेश्वर आहेत म्हणून जर तुमचा कॅमेरा ह्याच्याकडे गेला तर आईवडीलच परमेश्वर आहेत आणि आईवडिलांची सेवा हीच परमेश्वराची पूजा आहे। हा सातत्यानं संस्कार लहान मुलांवर रुजावा म्हणून मी प्रयत्नशील आहे आणि अशा अनेक हजारो लोकांना मी ती शपथ घ्यायला लावली आणि त्याच्यासाठी हायफाईव्ह केलं। त्याचं गिनीज बुकनी त्याची नोंद घेतली। जवळजवळ हे तर गिनीज बुक रेकॉर्ड सर्टिफिकेट आलं माझ्याकडे। रक्षाबंधनचं देखील गिनीज बुक झालं आहे। त्याच्या आधी मी कॅन्डल्स घेऊन की आम्ही जीवदया करू, उपाशी माणसाला आम्ही भरवण्याचा प्रयत्न करू अशी शपथ 35,000 लोकांनी हातामध्ये कॅन्डल धरून केली होती। त्याचंही गिनीज बुक आहे। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की जय महाराष्ट्र हे पहिलं चॅनल आहे की ज्या पहिल्या चॅनलच्या कॅमेऱ्यानं हे गिनीज बुक मला मिळालं, हे कव्हर केलं आहे। निश्चितच आमदारांनी कामं केलेली आहेत, अनेक विकास कामं केलेली आहेत आणि याच्या व्यतिरिक्त विकास कामांच्या पलीकडे सामाजिक बांधिलकी जपणारी कामं केलेली आहेत। त्याचा प्रत्यक्ष आपण आढावा घ्या। आमदार राम कदम आपल्यासमोर आहेत। चला तर जाऊया आमदार राम कदम यांची सामाजिक बांधिलकी जपणारी कामं काय आहेत। सामाजिक बांधिलकी जपणारी कामं आमदार राम कदम यांनी केलेली आहेत। आमदार राम कदम या संदर्भामध्ये आपल्याला स्वतः माहिती देणार आहेत। कदम सर, कशा पद्धतीची कामं आहेत? चलचित्रांच्या माध्यमातून, छायाचित्रांच्या माध्यमातून ते आता आपण आम्हाला दाखवणार आहात, काय सांगाल? मी वेगवेगळ्या शाळांमध्ये एक उपक्रम सुरू केला होता की दररोज मुलांनी आईवडिलांच्या पायाला हात लावून नमस्कार करायचा आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं। तर त्यांना मी वेगवेगळे त्यांच्यासाठी उपक्रम राबवले। त्यातला एक उपक्रम असा होता की त्यांना मी महाराष्ट्राच्या विधान भवनाचं कामकाज त्यांना दाखवण्यासाठी घेऊन गेलो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, वेगवेगळे मंत्री आहेत, त्यांच्यावर त्यांचे फोटो काढले आणि फोटो काढून त्यांना सगळ्यांना फ्रेम करून घरी दिले। ती मुलं देखील अभिमानानं तो फोटो घरी आपल्या लावतात, त्याच्यातून त्यांनाही आनंद मिळतो। दुसरं तुम्ही पाहिलं असेल की नवरात्रीच्या दिवसात आपण वेगवेगळ्या देवींचं दर्शन घेतो। मी मात्र परमेश्वरामध्येच परमेश्वर हा माणसामध्येच आहे असं मी मानतो। कीर्तनकार जरी असलो, भागवत कथाकार जरी असलो तरी माझ्यामध्ये हा संस्कार रुजला आहे। मी 11,000 मुलींचं शाळांमध्ये जाऊन कन्यापूजन केलं, त्यांचं देवी समजून त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना भेटवस्तू दिल्या, चॉकलेट्स दिली आणि त्यांच्याकडून देखील वदवून घेतलं की त्या देखील दररोज आईवडिलांचं पाया पडून दर्शन घेतील, आशीर्वाद घेतील। या ज्या तुम्हाला गोण्या दिसत आहेत, 60,000 बहिणी ज्या मला राख्या बांधत आहेत, तर ह्या सगळ्या पैठणी आहेत। म्हणजे हे एवढंच नाही, अजून बरंच आहे, कारण आत्तापर्यंत जवळजवळ 50,000च्या आसपास झाले असतील, अजून एक 10-12 हजार शिल्लक आहेत। जसं मी तुम्हाला म्हणालो की जे श्रावणबाळ मुलं आहेत, आईवडिलांचं ऐकतात, तर त्यांना मध्यंतरी मी हेलिकॉप्टरची यात्रा घडवून आणली होती। सगळी झोपडपट्टीमध्ये राहणारी, डोंगरावर राहणारी सगळी महानगरपालिकेच्या शाळेतली मुलं हेलिकॉप्टरमध्ये पहिल्यांदाच बसले, हेलिकॉप्टरचा त्यांनी आनंद घेतला। ज्या गर्भश्रीमंतांच्या गाड्या आहेत, म्हणजे ही जर मधली जर गाडी बघाल आपण तर ही रोल्स रॉईस आहे। आता ह्या रोल्स रॉईस गाडीमध्ये गर्भश्रीमंतसुद्धा, उच्चभ्रू गर्भश्रीमंत आहेत, तेच फिरतात। आता त्याच्या बाजूची आहे बेंटले कार आहे, ही खालची जी गाडी आहे हमर आहे, म्हणजे ह्या रेअर गाड्या आहेत। तर झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा ज्याची आई लोकांच्या घरी घरकाम करते, अशी लहान लहान 40,000 मुलं की जी दररोज आईवडिलांना परमेश्वर समजून त्यांच्या पाया पडतात, त्यांना मी कारमध्ये फिरवण्याचा आनंद दिला। त्यातलीच काही मुलं मी नाना पाटेकर यांच्या घरी घेऊन गेलो। नाना पाटेकर यांनीसुद्धा फार प्रेमानं, मोठ्या दिलानं त्यांच्यावर क्रिकेट खेळले नाना पाटेकर।
काशीला आत्तापर्यंत मी 53,000 लोकांना यात्रा घडवून आणली. हे काशीचं आहे. सगळे वयस्कर आईवडील यात्रेमध्ये काजू बदाम पासून सर्व काही यात्रेत असतं आणि त्यांना एकही रुपयाचा खर्च नसतो. दरवर्षी महिला राख्या बांधतात. ह्या मागच्या वर्षी मला 20,500 महिलांनी राखी बांधली. हा जो प्रवास तुम्हाला दिसतोय हा शिर्डीला मी एका वेळेस 15,000 लोकांना घेऊन गेलो होतो एकाच वेळेस शिर्डीला. हे शिर्डीचं आहे. इकडे एकविरा देवीच्या दर्शनाला मी माझ्या 18,000 बहिणींना एका वेळेस दर्शनाला घेऊन गेलो होतो. आताच आपण आमदार राम कदम घाटकोपर पश्चिमचे मनसेचे आमदार आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. काय विकास कामं केली आहेत. त्यांनी सांगितलं की सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त विकास कामं केलेली आहेत. विरोधकांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊयात. आपल्या समवेत इच्छुक उमेदवार आहेत. या ठिकाणी सुधीर मोरे विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे. ते सांगतील. एकंदरीत सुधीरजी, जय महाराष्ट्राच्या मतदारसंघाचा पंचनामा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. काय सांगाल आमदार राम कदम यांच्या संदर्भात. आमदार राम कदम हे या महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेचे निवडून गेलेले आहेत. परंतु ते लोकप्रतिनिधी म्हणून कमी आणि आपले बाबा महाराज जास्त झालेत असं म्हणायला काही हरकत नाही. 5 वर्षामध्ये ज्या प्रमाणात लोकांनी त्यांच्याकडे अपेक्षा केल्या होत्या की एक धाडसी नेतृत्व, एक तरुण नेतृत्व, त्या प्रमाणात लोकांचा एक भ्रमनिरास झाला आहे. कुठच्याही प्रकारचं नागरी सुविधांचे जे काम असतं ते झालेलं नाही. या संपूर्ण विधानसभेमध्ये अनेक मोठ्या समस्या आहेत. बहुसंख्य वस्ती 60-70% वस्ती ही डोंगराळ भागात आहे आणि त्यामुळे डोंगराळ भागातल्या लोकांची सगळ्यात मोठी जर गंभीर समस्या असेल ती पाण्याचे प्रश्न आहे. या विभागात आज जे पाणी मिळतं आहे ते आमचे माजी नगरसेवक शांताराम चव्हाण, दशरथ शिर्के किंवा जे जुने आमचे नगरसेवक पाराकण होते त्या लोकांनी एक रिझर्व्हर बांधला 30 वर्षापूर्वी. 30 वर्षानंतर जवळजवळ 30 पटीने लोकसंख्या वाढली आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन त्यासाठी एखादं नवीन रिझर्व्हर पाण्याचं पाहिजे होतं. परंतु या 5 वर्षात पाण्याच्या प्रश्नावरती 7ही वॉर्डमध्ये कुठच्याही बाबतीत ह्या लोकांनी 1 रुपयाचं पण काम केलं नाही. ही सगळ्यात मोठी गंभीर समस्या. ते रक्षाबंधनचा कार्यक्रम केला आहे की 60,000 लोक राखी बांधले आहेत, 50,000 लोक राखी बांधले आहेत. परंतु या डोंगराळ भागात ज्या ठिकाणी माझ्या माय भगिनी उघड्यावर शौचालयाला बसतात त्यांच्यासाठी जर डोंगराळ भागात शौचालय बांधले असते तर खऱ्या अर्थाने रक्षाबंधननी भाऊबीज झाली असती. आमच्या माहितीप्रमाणे राम कदम गेले 5 वर्षामध्ये आमदार म्हणून जवळजवळ 55 कोटीचा निधी आलेला आहे. 50 ते 55 कोटी निधी. परंतु असं कुठचंही कन्स्ट्रक्टिव्ह काम की ज्याला लोकांसाठी पाण्याची टाकी असेल, रस्ता असेल किंवा मोठा प्रकल्प कुठचा असा कुठचाही झाला मग 55 कोटी निधी गेला कुठे हा आमचा त्यांना प्रश्न आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न की शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विधानसभेला जवळजवळ 20 कोटी दलितांसाठी स्पेशल निधी दिला जातो. परंतु दलितांचं कुठच्याही अशा वस्त्यांमध्ये कुठचं काम नाही जिथे बौद्धविहार असेल, त्यांच्या गल्ली गटाराची कामं असतील, त्यांची शौचालय अशी कुठचीही कामं नाही. म्हणजे जवळजवळ 75 कोटीचा निधी नेमका गेला कुठे. म्हणजे यात्रा होतात त्या निधीतून होतात काय असा आमचा प्रश्न आहे. आम्ही मुंबई पुणा ह्या रस्त्यावरती 2 तासात येतो. परंतु घाटकोपर नित्यानगर आल्यावरती नित्यानगरमधून पारसाईडला पोहोचायला 1 तास लागतो. त्यामुळे वाहतुकीचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. विविध कार्यक्रम जे लोकांच्या गरजेचे कार्यक्रम आहेत किंवा लोकांना उपयुक्त ठरणारे आहेत. लोक कोणी म्हणत नाही की आमचं घरचं रेशन भरा की आम्हाला वाऱ्या करा. लोकांना लोकप्रतिनिधी निवडून देतो, टॅक्सपेअर जनतेच्या जे राज्य करतात त्या राजकर्त्यांनी लोकांच्या समज सोडव्या ह्या लोकांच्या अपेक्षा आहे आणि आम्ही त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू.